हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्र, कसे आहात सगळे. आज आपला अभ्यासाच्या गप्पा कशाच्या पण अभ्यासाच्या आपल्याला मारायच्या गप्पा अभ्यासात. टेन्शन घ्यायचं नाही बरं. काय असेल नसेल मला सांगायचं कमेंटमध्ये, फक्त अभ्यासाबद्दल दुसऱ्या गोष्टीने. ठीक आहे, अभ्यासाच्या गप्पा मारायच्या, आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शनला जाऊ द्या पेन्शन घ्यायला. ठीक आहे, तर मी टेन्शन घ्यायचं कोण नाही म्हणतो, तुम्हाला माहिती आहे टेन्शन घेऊन अभ्यास होत नाही. ठीक आहे, आपल्याला अभ्यास करावा लागतो हाय त्या कंडिशनमध्ये, हाय त्या वातावरणामध्ये ॲडजस्ट करून. ठीक आहे, कारण बघा टेन्शन घेतल्यानं काय होतं बघा की बरेचसे प्रॉब्लेम माणसाला तयार होतात. हाय ती गोष्ट तर होतच नाही, पण रिकाम्या गोष्टी काहीतरी उभ्या राहतात. मला टेन्शन होऊन एक गोष्ट आठवली तुम्हाला सांगायची होती. छोटं एक लाईन आहे की मी एकदा एका पाहुण्याकडे गेलो होतो. तिथं हॉस्पिटलमध्ये गेलो, त्यांना अटॅक आलेला होता. त्यांना ज्या याच्यामध्ये भरती केलेलं होतं वार्डमध्ये, त्या वार्डच्या बाहेर लिहिलं होतं, तू जर हसला असता तुला इथं यायची गरज नसती. म्हणजे बघा आपल्या टेन्शन जे आपण जे बोलत नाही, मोबाईल आल्यामुळं काय झालं की बरेचसे मित्रपरिवार एकत्र आले तरीसुद्धा काय होतं, एकमेकांसोबत बोलत नाही. 4-5 मित्र जर एकमेकांजवळ येऊन बसले तर ते मोबाईल काढतात खिशातून आणि ते मोबाईलवर खेळत बसतात, पण एकमेकांसोबत बोलत नाही. म्हणजे माणसं काय झाले, समाजात राहूनही काय झाले, एकटे पडले. ठीक आहे, याच्यामुळे काय झालं, कोणी कोणाला बोलायला रिकामं राहिलं नाही. सगळे काय धावपळीचं जग आहे आणि जगानुसार आपल्याला चालावं लागतं, काळानुसारही आपल्याला चालावं लागतं. पण कुठंतरी आपल्या भावना मोकळा करायला पाहिजे, नाही तर याचं प्रेशर आपल्या हार्टवर येऊन याच्यापासून काय होतं, हार्टचे डिसिजेस आपल्याला तयार होतात. ठीक आहे, आपला काही सायंटिफिक व्हिडिओ नाही आहे, आपला व्हिडिओ आहे अभ्यासाचा. तर सहज विषय सांगितलं तुम्हाला, मी दवाखान्यात गेलो आणि ती पाटी वाचली मी की खूप एका 2-3 शब्दामध्ये त्यांनी आयुष्याचं सार्थक सांगितलेलं होतं की तू जर हसला असता तर तुला इथे यायची गरज नव्हती पडली. कुठं? त्या हार्ट हॉस्पिटलमध्ये. ठीक आहे, त्यामुळं हसायचं मित्रांनो, बिनधास्त हसायचं, किती संकट येऊ द्या, फक्त हसायचं. म्हणजे काय की आपण किती आपलं जे हे काय म्हणतात त्याला, आपलं आत्मपरीक्षण करता गेलं पाहिजे. आपल्याला आत्मपरीक्षण म्हणजे आपण काय करतोय आणि आपलं चुकतं आहे कुठं आणि ही चूक आपण परत करायची नाही. ठीक आहे, ही आपल्याला या व्हिडिओमधून शिकायचं आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ आपण गप्पाच मारणार आहे अभ्यासाच्या, पण आपण तुम्हाला माहिती आहे आपण 2 प्रकारे अभ्यासाच्या गप्पा मारतो. पहिले काय मारतो आपण गप्पा अभ्यासाच्या, पहिल्या मारतो आपल्या सब्जेक्टच्या आणि दुसऱ्या मारतो संतांच्या. आपण संतवाणी हे सदर सुरू केलेले संतवाणी. आता काही जण म्हणतात तू तर अभ्यासात शिकवतो, मग संत कशाला शिकवतो बुवा, रिकाम्या गप्पा कशाला मारतो. तर बघा कसं आहे माहिती आहे का, हा अभ्यास जो करणार आहे आपण, हा भौतिक अभ्यास आहे. याच्यातून आपल्याला भौतिक सुख लाभणार आहे फक्त, पण आध्यात्मिक सुख आपल्याला लाभणार नाही. जे की आपण गीतेत वाचलेलं आहे, मोक्षापर्यंत वाटचाल आहे की नाही. तर मोक्षापर्यंत वाटचाल या भौतिक अभ्यासानं होणार नाही. या भौतिक अभ्यासानं तुम्हाला नोकरी लागेल, पैसा भेटेल, ठीक आहे, सगळं भेटेल, पण मग तुम्ही आध्यात्मिक सुख नाही प्राप्त करू शकणार. बघा मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आलो की बाबा बंगल्यात झोपणाऱ्यालाही झोप लागत नाही कधी कधी, आणि एक चंद्रमोळी झोपडी आहे नाही, चंद्रमोळी झोपडीत झोपणाऱ्याला सुद्धा छान झोप लागते. मग कशावर आहे, त्याच्या मनावर आहे. ठीक आहे, तर आजचा जो विषय आहे आपला हा संतवाणी. आपली जी वाणी ती संतवाणी. याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट बघायची आहे, संत नामदेवाची गोष्ट बघायची. संत नामदेवाची गोष्ट याच्यासाठी बघायची आपल्याला की आपण आतापर्यंत अनेक अभ्यासाचे व्हिडिओ घेतले, परत त्यात संतवाणी म्हणून एक सदर घेतलं, त्यामध्ये अनेक संतांचे काय घेतले आपण व्हिडिओ घेतले. तर संतांचे व्हिडिओ घेण्यामागचा माझा एक उद्देश होता की आपली येणारी जी जनरेशन आहे ही खूप फास्ट आहे आणि यांना अभ्यासाचा एवढा लोड आहे की इतर गोष्टीमध्ये जसे गीता, भागवत किंवा आपला अध्यात्म, हरिपाठ या गोष्टी आता कुठंतरी काळानुरूप हरवत चाललेला आहे. या नवीन जनरेशनला या गोष्टीबद्दल काहीच माहिती नाही. म्हणून म्हटलं आपला एक छोटासा प्रयत्न की अभ्यासासोबत आपण काय करून देणार, आपल्या विद्यार्थी मित्रांना काय करून देणार आहे, संतांची ओळख करून देणार आहे की नाही. मग आजचा जो विषय घेतलेला आपण तो आहे संत नामदेवांचा. संत नामदेवांची भक्ती. ते संत नामदेवाची भक्ती किंवा श्रद्धा हे याच्यासाठी घेतलेली ही गोष्ट की आपण जो अभ्यास करतो हा आपण आपलं तन मन धन ऐश्वर्य सगळं तन मन धन देऊन केलेला पाहिजे, तरच तो काय होतो 100% यशस्वी होतो. तशी गोष्ट एक संत नामदेवाची. म्हणजे एखाद्यावर किती श्रद्धा असावी, एखाद्यावर श्रद्धा किती असावी, आणि त्या श्रद्धेचा जर गैरवापर एखाद्यानं केला तर त्याच्याविषयी आपण विचार करायचा नाही. जो त्या श्रद्धेचा गैरवापर करतो त्याचा हिशोब उपरवाला करतो हे की नाही. त्याच्या घरात देर आहे पण अंधेर नाही आहे. त्यामुळं आपला अभ्यास करत राहायचं, आपलं कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा करायची नाही. सगळ्यांना न्याय एक दिवस भेटणारच आहे त्याच्या दरबारामध्ये. ठीक आहे, तर चला आज सुरू करू आपली गोष्ट. आजची गोष्ट आहे संत नामदेवांची. तुम्हाला माहिती आहे संत नामदेव हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते है नाही, आणि यांची आई होती गुणाई आणि वडिलाचं नाव होतं दामोजी पंत. आणि दामोजी पंताचा व्यवसाय होता कापडाचा व्यवसाय नाही. आणि संत नामदेव खूप छोटे होते. संत नामदेव काय करायचे, संत नामदेवांना लहानपणीपासून काय आईवडिलापासून ते शिकले की ते आईवडिलांना वारकरी संप्रदायाचा वारसा होता घरात, त्यामुळे ते हरिपाठ
भजन कीर्तन अभंग हे काय शिकले लहान वयावरच त्या आईवडिलांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि मुलं आपल्या आईवडिलाचं पाहूनच शिकतात नाही. त्यामुळे आपल्या घरात जे वातावरण आहे ते वातावरण कधी पण असं खेळीमेळीचं राहिलं पाहिजे. त्याच्यामधून काय होतं, मुलांचा शारीरिक मानसिक विकास चांगला होतो. पण एखाद्या घरात जर वादविवाद होत असतील नेहमी तर त्या मुलांची विकासाची जी वाढ आहे ती काय होते, खुंटते. तो मुलगा काय होतो, आपण म्हणतो ना, तो इंटरनल गोष्टी करतो फक्त. म्हणजे तो काय करतो, स्वतःशीच बोलतो, स्वगत होतो, तो बाहेर बोलत नाही. कारण त्याला बाहेरच्या जगाची भीती वाटते. कारण घरात तितकं वादविवादयुक्त वातावरण असतं की त्याच्यावर ते एक प्रेशरसारखं काम करतं आणि त्याच्यातून त्याचा जी डेव्हलपमेंट आहे ती होत नाही. पण हे संत नामदेवाचे आईवडील काय होते, वारकरी संप्रदाय होते. मग वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांच्या घराला पूर्वीपासून चालत आलेला होता. संत नामदेवावरही तो त्याचा आईवडिलाचा असर पडला आणि तेही वारकरी संप्रदायात स्थायिक झाले. आणि मग ते लहान होते तर ते लहान होते तेव्हाची ही गोष्ट आहे की ते नेहमी विठ्ठल भक्तीत लीन असायचे. मग आईवडिलांना बरं वाटलं की मुलगा काय विठ्ठल भक्तीत लीन आहे बा. पण मग त्यांनी काय केलं की कर्म करणं सोडूनच दिलं, नुसतं नामस्मरणच करायचे. ते नेहमीसाठी नामस्मरण विठ्ठल विठ्ठल करत राहायचे. मग गुणाई आणि दामोजी पंत विचारात पडले की हा जर समजा अध्यात्माच्या ओढीला आहे तर चांगलं आहे बाबा, देवाच्या ध्यानी लागलेला आहे. पण याला देवाचं भक्ती करून करून काय करणं आहे, स्वतःचा संसारसुद्धा चालू नाही. याच्यासाठी याला काय करावं लागणार आहे, पैसा कमावा लागणार आहे, म्हणजे व्यवसाय करावा लागणार आहे की नाही. मग हा व्यवसाय करण्यासाठी मग याला आता जिम्मेदारी दिली पाहिजे आपण. याच्यासाठी काय केलं त्यांनी, त्याला एक सांगितलं की बाबा काय कर तू नामदेवा, आता हे कापडाचं गवथोडे घे, बाजारात जाय आणि काय कर तू हे कापड विकून आण, ठीक आहे. आणि जर पैसे नसेल कोणाकडं तर त्याच्याकडून काय आणायचं, काही तारण म्हणून आणायचं आहे नाही. असा व्यवसायात नियम आहे की पैसा आणायचा एखाद्या वस्तूच्या बदल्यात किंवा वस्तूच्या बदल्यात वस्तू आणायची, ठीक आहे. त्याला तारण म्हणतो आपण. मग संत नामदेव गेले का बाजारात आणि बाजारात बसले. आता तिथे बसल्यानंतर त्यांनी परत विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंगाचं नामस्मरण चालू केलं. असं बघत बघत सगळा बाजार गेला. पण संत नामदेव तिथेच बसले होते. मग एका म्हातारा आजीनं संत नामदेवाला समाधीतून उठवलं आणि म्हटले की बाळा आता जा घरी, बाजार केव्हाचा संपला. संत नामदेवानं बघितलं की आपले काहीच कापडं विकलेले नाही. मग ते रस्त्यानं कापडाचं गथोडं गुंडाळलं, खांद्यावर टाकलं आणि रस्त्यानं चालता चालता विचार करायला लागले की आता आपण आईवडिलांना काय उत्तर देणार आहे. तेव्हा संत नामदेव खूप छोटे होते पण त्यांची पांडुरंगावर निश्चिम भक्ता होती. आणि त्यांचं असं म्हणणं होतं या पृथ्वीच्या चराचरात म्हणजे या पृथ्वीच्या कणाकणामध्ये काय ईश्वर वसलेला आहे. मग ती लिव्हिंग थिंग असो किंवा नॉन लिव्हिंग थिंग असो, तिचा करता करविता कोण आहे, भगवंत आहे, ठीक आहे. तर मग नामदेव रस्त्यानं चालत असताना त्यांना असे शेताच्या बांधापाशी काही मोठे मोठे दगडं उघडे दिसले आणि त्यांना काय ते हिवाळ्याचे दिवस होते. मग संत नामदेवांना असा विचार आला की बा माणसांना जर थंडी वाजते तर हे बी ईश्वराचा अंश आहे, यांनासुद्धा थंडी वाजत असेल. मग त्यांनी काय केलं, त्याच्या गाथोड्यातले कपडे काढले नव्हे आणि काय केले, पूर्णच्या पूर्ण त्या दगडावर टाकून दिले. दगडावर टाकले आणि मग संत नामदेवाला आईची गोष्ट आठवली, वडिलाची गोष्ट आठवली की बा जर आपण कोणाला काही दिलं तर त्याच्यापासून काहीतरी घ्यायचं, या कपड्याच्या बदल्यात काय घ्यायचं, आपण पैसे घ्यायचे. मग ते मनाशीच म्हणाले, आता दगडाला काय विचारणार आपण. मग दगडाला म्हणाले, खरे दगडोबा आता तुला थंडी वाजत होती, मी तर कपडे दिले बा, पण मला काय देशील तू, तुझ्याकडे तर पैसे नाही. मग मी काय करतो, एक हात तुझ्या जवळचा छोटा दगड घेऊन जातो बा, आणि मग जेव्हा तुझ्याकडे पैसे येईल तेव्हा तुम्हाला पैसे आणून दे, हा दगड घेऊन जाय, कारण हा दगडसुद्धा काय तुझ्या फॅमिलीचा काय एक मेंबर आहे. मग तो काय केला, त्याने तो दगड घेतला आणि घरी गेले आणि तो कापडात गुंडाळून घरी ठेवून दिला. मग संध्याकाळी वडील आले दुकानावरून आणि विचारलं नामदेवाला, करे किती गल्ला आला आज, किती कापड विकले. ते म्हणले भाऊ कापड विकले नाही, पण मी शेतातून बाजारातून घरी येताना काही दगडं होते त्यांच्यावर काय केलं, थंडी वाजत होते त्या दगडांना, कारण मला वाटलं बा ते बी ईश्वर आहे. कारण आपल्याला माहिती आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्या जे काही निर्जीव गोष्टी असो किंवा कोणत्याही सजीव गोष्टी असो, आपण काय करतो त्याच्यामध्ये ईश्वर मानतो. ताणलेल्याला आपण पाणी देतो, भुकेल्यानं काय देतो, अन्न देतो, आहे की. आपण जेवत असताना जर दारी कुत्रा आला तर आपण त्याला काय करतो, आपल्या ताटातली अर्धी पोळी किंवा भाकर मोडून टाकतो. ही संस्कृती आहे आपली, ही शिकवण आहे आपली, आहे की. आणि या शिकवणीच्या तालमीतच तयार झालेले होते संत नामदेव. म्हणून त्यांनी निर्जीव दगडाला सुद्धा सजीव मानलं आणि ते कापडं त्या दगडात टाकले. आणि मग त्याचे वडील म्हटले, व ठीक आहे कापड दिले तू, पण तारण म्हणून काय आणलं, पैसे तर नसन त्यांच्याकडं. मग त्यांनी म्हणलं हा दगड आणला बा. गुणाईना आणि दामोजीने काय केलं, डोक्याला हात मारला आणि त्यांना वाटलं हा नामदेव पूर्णतः काय गेला, आता वाया गेलेला आहे. ते म्हणले बाबा दाखव कोणता दगड आणला. आणि अक्षरशः नामदेवांची निस्सीम भक्ती अशी होती की पांडुरंगाला सुद्धा वाटलं की आता हा दगड जर बघितला तर नेमकी माझ्या भक्ताला काय बसणार, मार बसणार. मग भगवंतांनी काय केलं, तो दगड बाहेर यायच्या त्याला सोन्याचा दगड केला. आणि मग तो सोन्याचा दगड असा उघडला आणि दामोजी पंत म्हणले, यार तो असा काय केला बिझनेस, कोणाला म्हणले, संत नामदेवांना, तू काय केलं बुवा असं की तुला काय दिलं, लोकांनी सोन्याचा दगड दिला. तो म्हणला मी काहीच नाही केलं, मी फक्त त्या दगडांना काय दिलं, कापड घातलं आणि त्यांच्यातला एक दगड उचलून आणला, ठीक आहे.
मग हे संत ही चर्चा पूर्ण गावभर पसरली. मग ज्या शेतकऱ्याच्या शेतातला हा दगड होता तो शेतकरी तावतावं घरी आला. तो म्हणला की हा माझ्या शेतातला दगड आहे. मग दामोजी पंतांना नामदेवाला आवाज दिला की हा दगड कोणा शेतातला आहे. नामदेव म्हणला यांच्या शेतातला आहे बा. मग तो शेतकरी म्हणला हा दगड मला वापस पाहिजे. नामदेव म्हणले ठीक आहे घेऊन जा, पण मला माझ्या कापडाचे पैसे द्या. मग तो काय केला, त्यानं काय केलं, ते पैसे त्याला असं वाटलं की बा एवढा मोठा सोन्याचा दगड भेटला, 1000-2000 गेलेत काय उरायलं. त्यांनी संत नामदेवाला पटकन 2,000 दिले आणि तो दगड घेतला आणि घरी यायला लागला. पण तो खूप वाईट प्रवृत्तीचा माणूस होता. गावाला खूप काय द्यायचा, तो त्रास द्यायचा, शावकारकी करायचा तो गावामध्ये. आणि त्याच्या मनात वाईट गोष्ट आली ती की बा संत नामदेवांनी मी 2-3 हजार देऊन जर मला असं 10-20 किलो सोन्याचा दगड भेटत असेल तर मी 2-3 हजार द्यायला तयार आहे, असा विचार करत होता तो. आणि त्याच्या मनात वाईट गोष्टी येत होत्या, आहे नाही. कारण तो दुष्ट माणूस होता. तो काही नामस्मरण करत नव्हता, आहे नाही. तो दगड घेऊन येतात विठ्ठल. आणि जेव्हा नामदेवांनी तो दगड खांद्यावर मारला तेव्हा ते विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करत गेले. म्हणून त्या पॉझिटिव्ह वैचारिक दृष्टिकोनाचा परिणाम होऊन त्याच दगडाचं सोन्यात रूपांतर झालं. पण यांनी ऑलरेडी सोन्याचा दगड या सावकारांना खांद्यावर मारून घरी घेऊन चालला. पण याच्या मनात निगेटिव्ह थिंक होती, वाईट भावना होती. म्हणून त्या सोन्याच्या दगडाचं रूपांतर ऑटोमॅटिक कशात झालं, साध्या दगडात झालं. आणि मग तो दगड त्यांनी घरी आणून ठेवला पत्नीपुढं. पत्नी म्हणली बघ मी तुझ्यासाठी काय आणलं. ती बघितलं तर ती म्हणली का माझं डोकं फोडायचं आहे हिच्यावर. मग त्यानं बघितलं तर तो साधा दगड झाला. कारण का, त्यांच्या मनात वाईट भावना होती दुसऱ्याबद्दल, आहे की नाही. मग त्याने तो दगड बांधला आणि परत संत नामदेवाच्या दारापुढे नेऊन टाकून दिला. आणि मग लोकांनी म्हटलं त्याला की तू काय खूप वाईट माणूस आहे, तू काय करतो तू काय करतो गावातल्या लोकांना त्रास देतो. म्हणून देवानं तुला काय केलं, संत नामदेवाकरवी काय दिलं, शिक्षा दिली. आणि मग सावकाराला त्याची चूक कळली आणि त्यांनी संत नामदेवाचे पाय धरले. ठीक आहे. तर या गोष्टीतून आपल्याला असं शिकायचं आहे की बा आपण अभ्यास करत असताना आपल्या पैलतिरी किंवा आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे याच्याकडं आपल्याला लक्ष द्यायचं नाही. ठीक आहे. आपल्याला 80 मार्क पडले, मग एखाद्याला 90 पडले असेल तर त्याचा द्वेष नाही करत बसायचा आपण, आहे नाही. त्याचा गाईड घ्यायचा आपण परत किंवा तुला 90 कसे पडले, मला 80 कसे पडले. त्याच्याकडून आपण काय करून घ्यायचं, आपलं आत्मपरीक्षण करून घ्यायचं. कारण स्वतःकडून आत्मपरीक्षण करण्यात चुका होतात, आहे की नाही, नाही नाही. मग त्याच्यामुळं आपल्याला या व्हिडिओतून एकच शिकायचं आहे की आपल्याला करायचं आहे अभ्यास आणि तोही निस्सीम श्रद्धेनं करायचं आहे. आपल्याला ईश्वराची नामस्मरण करत काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट कशी वाटली, आवडली का नाही ते कॉमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कॉमेंट्स आणि शेअर्स, सबस्क्रायबर्स मला काय करतात, हे कॉन्फिडंट देतात की नवीन गोष्टी तुम्हाला शिकवण्यासाठी. बघा शिकण्यासाठी खूप आहे जगात, पण वेळ कमी असतो आपल्याला. ठीक आहे. त्यामुळे आपण प्रत्येक व्हिडिओतून छोट्या गोष्टीतून मोठ्या काय करणार आहे, गप्पा करणार आहे. ठीक आहे. परत भेटू नवीन व्हिडिओ, नवा विषय घेऊन. तोपर्यंत टू बी कंटिन्यू.